आता एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। शिवसैनिकांकडून ही तोडफोड झाल्याची माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी पुण्यातली ही दृश्य पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काही शिवसैनिक तोडफोड करत असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसैनिकांकडून ही तोडफोड करण्यात येत असल्याची माहिती समोर येते। पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल, या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काही शिवसैनिक तोडफोड करत असल्याची दृश्य आपण पाहतोय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नेमकं काय घडतंय, का तोडफोड केली जाते? प्राजक्ता, खरं तर ठाकरे गटाकडून ही तोडफोड केली असल्याची माहिती आता समोर येते। पोलिसांकडून जी माहिती येते ती माहिती आहे की रुग्णांना जे नातेवाईक आहेत, रुग्णाचे नातेवाईक आणि ठाकरे गटाकडून नाही तर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे। नातेवाईक उपचार घेत होते। पुण्यातल्या हडपसर भागातलं सह्याद्री हॉस्पिटल आहे, तिथं उपचार घेत असताना त्या रुग्णावर व्यवस्थित उपचार ही तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आता आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर कालपासून अनेकांनी हा आरोप केला होता की सह्याद्री रुग्णालयात आमचा नातेवाईक आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित उपचार जे आहेत ते केले गेले नाहीयेत। आम्ही फीज भरली, सगळं केलं, मात्र उपचार ते झालेले नाहीयेत आणि म्हणून संतप्त जमावाने किंवा संतप्त नातेवाईक आणि शिवसैनिक ही तोडफोड याची माहिती समोर येते। आता पुणे पोलिसांकडून ऍक्शन घेण्यास सुरू आहे। तोडफोडीमध्ये जे काही आरोपी आहेत त्या सगळ्यांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावरती पुण्यातल्या हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। प्राजक्ता, बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय, पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यातलं हे सह्याद्री हॉस्पिटल, या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे। हॉस्पिटलच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। तर शिवसैनिकांकडून ही तोडफोड झाल्याची माहिती मिळते। पुण्यातल्या हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलची ही तोडफोड करण्यात येते। काही शिवसैनिक हॉस्पिटलच्या बाहेर बसलेले आहेत, त्यांच्याकडून ही तोडफोड झाल्याची माहिती मिळते।